कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी निळजे येथे 100 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिले। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 77 गावांच्या आरोग्यास यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। या परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता तातडीच्या उपचारांसाठी डोंबिवली किंवा कल्याण येथील महानगरपालिका रुग्णालयावर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर सुसज्ज रुग्णालयाची गरज ओळखून कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निळजे येथे 100 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे। अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आमदार राजेश मोरे यांनी निवेदन दिले। सदर मागणीचा आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून निळजे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास कल्याण ग्रामीणमधील 27 गावे, श्री मलंगड परिसरातील 36 गावे तसेच नवी मुंबई समाविष्ट असलेली 14 गावे या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्वरित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकतील, हे निवेदनामध्ये ठळकपणे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले। ग्रामीण भागामध्ये असलेला निळजे येथील आरोग्य केंद्र आणि कल्याण ग्रामीण भागात बघायला गेला तर ग्रामीण भाग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। मलंगड येथील 36 गावं असतील, नवीन मुंबई महापालिकेत असलेली 14 गावं असतील आणि या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावं अशी मिळून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग वस्तीत आहे। आणि मग शेती करणारा वर्ग असल्यामुळे साप, विंचू, कधी कधी अपघात हे होत असतात आणि मग तिथे शेतकऱ्यांना तिथे नागरिकांना ही अशी दुर्घटना झाल्यानंतर कल्याणमध्ये रुक्मिणीबाई हॉस्पिटल असेल, डोंबिवलीमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटल असेल, नाही तर मग इथे उपचार न झाले तर मग ठाण्यामध्ये असलेला सिव्हिल हॉस्पिटल असेल। मग हे या गावापासून ते बरंच लांब अंतरावर असल्यामुळे निळजे येथील आपलं आरोग्य केंद्र याचं आरोग्य केंद्र म्हणून शासनाने मान्यता द्यावी, 100 खाटांचा असा दवाखाना उभारण्यात द्यावा अशी मी गेल्या हिवाळी अधिवेशनामध्येच मागणी केलेली आहे। फायली तयार आहे, त्याच्यात मुख्यमंत्र्यांची सही बाकी आहे। एक तातडीने म्हणून मुख्यमंत्र्यांनी सही करावी म्हणून मी आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की एक चांगली इकडच्या ग्रामस्थ मंडळाला सोय होईल आणि इकडचे जे लोकवस्ती पण वाढलेले आहेत त्यांनाही सोय होईल, कारण आमचा पल्ला गाठण्यापेक्षा जवळ गेलेलं वगैरे कधी चांगलं आहे। म्हणून मी आरोग्यमंत्र्यांशी मागणी केली की तातडीने हा मंजूर करण्यात